होमस्कूलिंग काय आहे तर घरी शिकण्याचा जो वे आहे त्याच्यातही भरपूर सिच्युएशन्स आहेत की नुसतं होमस्कूलिंग असं नाहीये. त्याच्यात अनस्कूलिंग आहे, डी स्कूलिंग आहे, अ मिक्स ऑफ ऑल 3 आहे. बऱ्याचशा ठिकाणी अजिबात शिकत नाही, मुलं शिकतच नाही, त्याला लिटरली अनस्कूलिंग म्हणतात. काही नाही, आपण त्याला कसलंही काही नाही करत, फक्त आपण त्याला पुस्तकांचं एक्सपोजर देतो. तो आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये की मुलं किती क्युरियस असतात लहानपणाचं, मम्मा हे काय आहे, मम्मा ते काय आहे. सो ते यूज करून आपण त्याला अनस्कूलिंग करतो. सो तुम्ही पुस्तकं घेऊन त्याला काही शिकवत नाही, यू जस्ट सिट बॅक. मी फार अशी रिलॅक्स्ड होते की हो त्याचं काय KG BG जे काय असं ते होऊन जाईल. जेव्हा तो 5-1 वर्षाचा झाला, मी शाळेत ऍप्लिकेशन्स करायला स्टार्ट झाले, जे आपले टॉप स्कूल्स म्हणतो ना आपण मुंबईत, सगळीकडनं धडाधड रिजेक्शन यायला लागले. आणि मग असं मी म्हटलं अरे म्हणजे इतकं इझी नाही आहे का शाळेत ऍडमिशन मिळवणं. मग मला कुणीतरी सांगितलं की तू ज्या शाळेत ऍडमिशनसाठी रिक्वेस्ट करते तिकडे पेरेंट्स प्रेग्नेंट असताना टाकतात ऍप्लिकेशन. मी एक फुल टाइम वर्किंग मॉम आहे, तेव्हाही होते. मी माझ्या कामातून वेळ काढून वगैरे म्हणजे असं काही स्पेसिफिकली की आता होमस्कूलिंग करायचंय अशातलं काही नाही केलं. आम्ही स्टार्ट केलं. मी म्हटलं नको रे जाऊ शाळेत, तू राहा माझ्या बरोबर, मीच शिकवते काय ते. आणि तेव्हा मला सर्वात कॉमन प्रश्न हाच होता की मी होमस्कूलिंग सुरू केल्यानंतर जर त्याला शाळेत जावं असं वाटलं सो मग काय करणार, म्हणजे पाठचे रेकॉर्ड्स नाही आहेत किंवा काही. ह्याच्यात आपला RTE कामाला येतं, राईट टू एज्युकेशन, ज्याच्यामध्ये आपण कधीही मुलांना घेऊन जाऊ शकतो शाळेत. टोकाची आलोचना म्हणजे अशी असायची, माझ्यापर्यंत पोचायची डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली, की हे स्नॉब फॅक्टर आहे. हे फक्त तिचं स्नॉब फॅक्टर आहे की तिला काहीतरी वेगळं व्हायचंय म्हणून ती आपल्या मुलाला शाळेत नाही पाठवते. होमस्कूलिंग मी त्यांना कधीच रेकमेंड करणार नाही ज्या पेरेंट्समध्ये वेळ किंवा कॉन्फिडन्स नाहीये. असं ॲट अ विम तुम्ही होमस्कूलिंग सुरू नाही करू शकत की मी करीन बघू काय ते नाही. थोडंसं रिसर्च करा, थोडंसं. आणि जर एक लॉंग टर्म प्रोसेस येतो, तुमचं मन उठलं त्याच्यावरनं म्हणून तुम्ही आता असं म्हणू शकता की नाही मला आता नाही करायचंय, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. नमस्कार. बाळाचा जन्म होताच सर्वच आईवडिलांना एकच प्रश्न सतावतो, तो म्हणजे आपल्या पाल्याला कोणत्या शाळेत घालायचं. पण बऱ्याचदा ह्या शाळेसाठी, उत्तम शिक्षणासाठी पालकांना अतिशय वणवण करावी लागते, हो की नाही. पण माझ्यासोबत आज मधुराष्ट्रच्या ह्या पॉडकास्टमध्ये एक अशी आई आहे जिनं आपल्या मुलाला कधी शाळेतच पाठवलं नाही. आता तुम्ही विचार करत असाल असं कसं शक्य आहे, पण शक्य आहे. आणि तोच मुलगा आज VISIT सारख्या मोठ्या संस्थेमध्ये आपलं पुढचं शिक्षण घेतोय. मी जास्त वेळ घालवत नाही, कारण की हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे, तो म्हणजे होमस्कूलिंग. आणि ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत आज मधुराष्ट्रच्या या पॉडकास्टमध्ये शिल्पा परुळेकर. मी त्यांचं आमच्या ह्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. नमस्कार शिल्पा मॅम. नमस्कार मधुरा. त्या मीडिया मेकरच्या फाउंडर आहेत आणि जवळपास 400 तासांपेक्षाही अधिक कंटेंट त्यांनी दिलेला आहे. ह्या सगळ्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. पण होमस्कूलिंग म्हणजे काय, होमस्कूलिंगचा किती फायदा आपल्या मुलांना होतो, होमस्कूलिंगचे फायदे आणि तोटे नेमके कोणते आहेत, ह्या सगळ्यावरती आज आपण शिल्पा मॅमशी चर्चा करणार आहोत. तेव्हा पुन्हा एकदा स्वागत आहे शिल्पा मॅम. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ना मी खूप वेळा अनेकदा कानावर पडलेला शब्द म्हणजे होमस्कूलिंग. आता होमस्कूलिंग म्हणजे नेमकं काय आहे, हा सगळ्यात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे त्याबद्दल. सो लेट मी स्टार्ट पहिला हे बोलून की मधुरा, आय एम रिअली हॅपी की तू हा विषय हाताळते, कारण होमस्कूलिंगबद्दल लोकांना खूपच इंटरेस्ट आहे. पण ते पटकन ते कुठे मिळवावं त्याचं इन्फॉर्मेशन किंवा आणि बरेचसे लोक म्हणजे त्यांनाही ह्याच्याबद्दल विषय इम्पॉर्टंट वाटतो, पण अख्खा तासभर त्याच्यावरती बोलण्या एवढा कदाचित नसेल, कारण त्यांना फक्त आपल्या पुरताच बोलायचं असतं. सो थँक्यू फॉर दॅट. आणि होमस्कूलिंग म्हणजे जसं आपण त्या नावामध्ये आहे की घरी शिकतो होमस्कूलिंग. आणि हे
कॉन्सेप्ट हा खूप जुना आहे. इंडियामध्येही जुना आहे आणि फॉरेनला तो जास्त पॉप्युलर आहे. तो ह्याकरता पॉप्युलर आहे बाहेरगावी कारण तिथे तिकडचे जे स्टेट बोर्ड गव्हर्नमेंट असतात ते त्याला असिस्ट करतात. जसं की आपण जरी घरी शिकलो तिकडची मुलं तरी त्यांना क्रेडिट्स वगैरे देतात घरी शिकल्याचे. त्याचं एक परीक्षा असते. इंडियामध्ये ती सिस्टम नाहीये. इंडियामध्ये आपल्याकडे RTE आहे, राईट टू एज्युकेशन. आणि त्याच्यामुळे ते खरं सांगायला गेलं तर होमस्कूलिंग डज नॉट फॉल अंडर द पर्व्ह्यू ऑफ लिगॅलिटी. सो असं जर आपण बोलायला गेलं की होमस्कूलिंग लिगल आहे की इलिगल आहे तर सर्वात पहिला एक अगदी पुसटशी अशी लाईन आहे. लिगलही आहे आणि इलिगलही आहे. बरं. सो डिपेंड्स ऑन द स्टेट. जसं तुम्ही केरळला होमस्कूलिंग करायचा प्रयत्न केला आणि जर तो स्टेटला कळला तर तिकडचं एज्युकेशन डिपार्टमेंट येऊन तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकतं जबरदस्ती. आणि हे असे इन्स्टन्सेस आमच्या होमस्कूलिंग कम्युनिटीमध्ये झालेले आहेत. म्हणून ते पहिला तर पालकांनी हे डिसाईड केलं पाहिजे कुठल्या. आपण आता मराठीत करतोय पॉडकास्ट म्हणून ऑब्व्हियसली आपण टार्गेट ऑडियन्स आपला महाराष्ट्र आहे. बरोबर. तर महाराष्ट्रात ह्याच्यात असं काही नाहीये की ते बळजबरीने तुमच्या मुलांना शाळेत घेऊन जाणार. पण होमस्कूलिंग खरं बघायला गेलं तर सर्वात जास्त पॉप्युलर पुण्यामध्ये आहे आपल्या महाराष्ट्रात. नंतर बँगलोरला आहे, नंतर चेन्नईला आहे आणि मुंबई दिल्लीमध्ये तर आहेतच. सो कधी कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपल्याला म्हणजे पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांमध्ये काहीतरी एक स्पार्क आहे, काहीतरी फार वेगळं करू शकतात. कशातही असू दे, स्पोर्ट्समध्ये असू दे, आर्ट, डान्स किंवा यातलं काही नसेल तर एक कम्प्लिटली वेगळं आउटलुक असतो ना की मला हे नाही शिकायचंय, मला हेच शिकायचंय. आता ते अंडरस्टँडिंग त्या लेवलला त्या वयाच्या मुलांना कदाचित नसतं. म्हणून हे पालकांनी डिसाईड करायचं असतं की हे पुढे होमस्कूलिंगकडे जाऊ शकतं का. सो टू टेल यू की होमस्कूलिंग काय आहे तर घरी शिकण्याचा जो वे आहे त्याच्यातही भरपूर सिच्युएशन्स आहेत की नुसतं होमस्कूलिंग असं नाहीये. त्याच्यात अनस्कूलिंग आहे, डी स्कूलिंग आहे, मिक्स ऑफ ऑल 3 आहे. बरं. सो त्याच्यात पण वेगवेगळे पार्ट्स आहेत. करेक्ट. सो जसं आता होमस्कूलिंग म्हटलं तर बऱ्याचशा लोकांच्या मनात असं येईल की घरी आहे मूल, आई किंवा वडील त्याला शिकवतात आहे, हे होमस्कूलिंग झालं. पण तसं नाहीये. बऱ्याच पेरेंट्सना होमस्कूलिंग करायचं असतं पण त्यांच्याकडे तो वेळ नसतो किंवा ती टॅक्ट नसते किंवा तेवढं नॉलेज नसतं. मग ते घरीच मूल शिकतं पण बाहेरचे ट्युटर्स येतात किंवा मूल मोठं झाल्यानंतर बाहेर ट्युशनला जातं किंवा काही. दॅट इज वन वे. बऱ्याचशा ठिकाणी अजिबात शिकत नाही, मुलं शिकतच नाही. त्याला लिटरली अनस्कूलिंग म्हणतात. म्हणजे ते कॉन्सेप्ट असं आहे की आता आपलं मूल आहे जे खूप काही नाही, आपण त्याला कसलंही काहीही नाही करत, फक्त आपण त्याला पुस्तकांचं एक्सपोजर देतो. तो आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये की मुलं किती क्युरियस असतात लहानपणाचं. मम्मा हे काय आहे, मम्मा ते काय आहे. सो ते यूज करून आपण त्याला अनस्कूलिंग करतो. सो तुम्ही पुस्तकं घेऊन त्याला काही शिकवत नाही. यू जस्ट सिट बॅक. तुम्ही वाट बघतात की त्या मुलाच्या आतली क्युरिओसिटी कधी निर्माण होते आणि तो कधी येऊन पालकांना विचारतो की हे काय आहे. मग आपण त्याला साधन देतो, तू सांग मला हे काय आहे, हे घे एन्सायक्लोपीडिया, हे घे लिंक्स, हे बघ हे असं आहे. सो यू स्टार्ट की त्याला त्याचाच रिसर्च करून मग तो याच सब्जेक्टमध्ये खूप पुढेपर्यंत जातो, शिकत जातो. मग जेव्हा त्याला असं खूप कौतुक वाटतं की अरे एखादी गोष्ट अशी शिकता येते का, मग तो दुसरा प्रश्न घेऊन येतो. सो दॅट इज अनस्कूलिंग. डी स्कूलिंग म्हणजे लिटरली तुम्हाला जर कुठल्याही टाईपचं शिक्षण माहिती असेल, शाळेत गेला असाल किंवा कोणी घेऊन तर ते डी स्कूल करायचं. म्हणजे हे दिस इज नॉट द वे. हे असं नाही शिकायचं. असं शिकायचे जे वे आहे ते कम्प्लिटली वेगवेगळे आहेत. बरं. म्हणजे असे त्याचे वेगवेगळे पार्ट्स आहेत अर्थात. पण जेव्हा ही गोष्ट कुठल्याही ट्रेंडिंगमध्ये नव्हती म्हणजे होम स्कूलिंगची, आणि त्यावेळी म्हणजे त्या काळी तुम्ही तुमच्या मुलाला होम स्कूलिंग हा पर्याय त्याच्यासमोर ठेवला, म्हणजे तेव्हा नेमका तुमच्या मनात काय विचार होता होमस्कूलिंगबद्दलचा, म्हणजे तुम्ही हा निर्णय घेण्यामागचा काय हेतू होता त्याविषयी? सो ॲक्च्युली मधुरा खरं सांगायचं म्हणजे मी स्वतः ICSE मधली आहे आणि मला स्कूलिंगबद्दल असं काहीच नव्हतं मनामध्ये की हे चांगलं आहे वाईट आहे, काहीच नव्हतं. आणि मला
आहान झाल्यानंतर मी फार अशी रिलॅक्स्ड होते की हो त्याचं काय KG BG जे काय असं ते होऊन जाईल, 4-5 वर्षाचा झाला की आपण शाळेत टाकू त्याला. म्हणजे मला काही कॉन्सेप्ट माहिती नव्हता मुंबईत राहून की स्कूलिंग असं नसतं. जेव्हा तो 5-1 वर्षाचा झाला मी शाळेत ऍप्लिकेशन करायला स्टार्ट झाले, जे आपले टॉप स्कूल्स म्हणतो ना आपण मुंबईत, सगळीकडनं धडाधड रिजेक्शन यायला लागले. आणि मग असं मी म्हटलं अरे म्हणजे इतकं इझी नाही आहे का शाळेत ऍडमिशन मिळवणं. मग मला कुणीतरी सांगितलं की तू ज्या शाळेत ऍडमिशनसाठी रिक्वेस्ट करते तिकडे पेरेंट्स प्रेग्नेंट असताना टाकतात ऍप्लिकेशन. बापरे. म्हटलं पण हाऊ डू मी पहिल्यांदाच ऐकतेय. सो एक साऊथ बॉम्बे स्कूल आहे ज्याच्यामध्ये पेरेंट्स प्रेग्नन्सीमध्ये लगेचच ऍप्लिकेशन टाकतात आणि ती मुलगी मुलगा जे काही त्यांना माहिती नाही द चाइल्ड असं. आणि मग तो मुलगा मुलगी जातात त्याच शाळेच्या त्या साऊथ बॉम्बेच्या मोठ्या शाळेच्या एका KG मध्ये कुलाबाला. आणि मग त्याच्यानंतर ती लोक त्या बिग स्कूलमध्ये जातात. मग दुसरी एक असे या सगळ्याचे म्हणजे तुम्ही मुलं 5 वर्षाची 4 वर्षाची होई पण थांबतच नाही. यू स्टार्ट स्ट्रगलिंग अगदी 1 आणि 2 वर्षाचं. तर 2 वर्षाच्या आधीच म्हणजे प्ले स्कूल आणि ह्याला घालायला सुरुवात होते. आणि मी प्ले स्कूलच्याही खूप अगेन्स्ट आहे, कारण मला कळतच नाही की तुम्हाला फक्त तुम्हाला पर्सनल वेळ हवा आहे म्हणून तुम्ही 2-4 तास पाठवताय की काय. कारण ते जे बॉन्डिंग असतं ना की आपण आपल्या मुलांना घेऊन बसतो, त्यांना आपण चालायला जसे शिकवतो बोलायला तसंच हे एक होतं. सो जेव्हा म्हणजे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण ह्या मुद्दा कसा आहे की बऱ्याचदा असं होतं की आई वडिलांना तितकासा वेळ नसतो, ते जॉब करतात किंवा घरात कोणी मोठं नसतं, त्यामुळे त्यांना हा एक पर्याय दिसतो की चला 2-3 तास तरी ॲटलिस्ट मूल जाऊन तिथे काहीतरी शिकेल म्हणून ते प्ले स्कूलला घालतात. त्याच्यात काही वावगं असं काही नाही अजिबात नाही. पण म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं की आपण मुलांना वेळ दिला पाहिजे, हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे दोन्हीकडे आपल्याला बॅलन्स करता आला पाहिजे. करेक्ट. नाही माझाही मुलगा प्ले स्कूलला गेला, प्ले स्कूल ॲज नाही गेला, तो KG ला गेला. तो जवळजवळ 3-3.5 वर्षाचा होता तेव्हा. पण माझा पॅराडाईम शिफ्ट तेव्हा झाला जेव्हा कुठेही ऍडमिशन नाही मिळालं. तर मी रिअलाइज केलं की हे आता खूप असं हे होत चाललंय. आणि मग फायनली त्याला एका शाळेत मिळालं ऍडमिशन. पण तिथे पाठवायच्या आधीच मग मी असं रिअलाइज केलं की हे काही इतकं वर्कआउट होत नाहीये, मीच शिकवलं तर घरी. आणि म्हणजे आता तुझं मगाचा प्रश्न की वेळ नाही मिळत, पेरेंट्सना वेळ नसू शकतो, तर करेक्ट आहे वेळ नसू शकतो. पण मी एक फुल टाइम वर्किंग मॉम आहे, तेव्हाही होते. बरोबर. मी माझ्या कामातून वेळ काढून वगैरे म्हणजे असं काही स्पेसिफिकली की आता होमस्कूलिंग करायचंय अशातलं काही नाही केलं. आम्ही स्टार्ट केलं. मी म्हटलं नको रे जाऊ शाळेत, तू राहा माझ्या बरोबर, मीच शिकवते काय ते. आता माझा कॉन्फिडन्स कुठून आला, कारण तो 5 वर्षाचा होता की मला ABCD शिकवायला कितीसा वेळ लागेल, 1, 2, 3 शिकवायला. मुलाला तर आपल्या आई वडिलांमध्ये तर अगदी फार कॉन्फिडन्स असतो, तर ते म्हणाला ठीक आहे, नाही मला काय इंटरेस्टच नाहीये, नो प्रॉब्लेम, मी तुझ्या बरोबरच राहीन. आणि मग जसं जसं सुरू होत गेलं तसं तसं मला एक गोष्ट फार मोठी रिअलाइज झाली की मी वेळ काढू शकते. त्या एजला मी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही 2-3 तास सहज काढू शकते. बरोबर बरोबर. कारण नाही जर मी ते केलं असतं, शाळेत पाठवलं असतं, तर म्हणजे ट्युशन किंवा त्याचा अभ्यास करून घेणं ह्याच्यातही मी 1-2 तास घालवलेच असते. बरोबर बरोबर. दुसरं मला काय रिअलाइज झालं की हे फार कठीण नाहीये. हे मी फक्त पर्सनल व्ह्यू बोलते आहे. हो हो. सो हे काय फार कठीण नाहीये, मी करू शकते. 1ली करू शकते, 2री-पर्यंत, 3री-पर्यंत. मला खरंच वाटलं नव्हतं की तो कम्प्लिटली होमस्कूलिंग करेल. माझ्या डोक्यात असं होतं की जेव्हा मला जड जाईल त्याला शिकवायला, जे कदाचित 4थी-5वी नंतर असेल, तेव्हा मी त्याला शाळेत टाकेन. आणि तेव्हा मला सर्वात कॉमन प्रश्न हाच होता की मी होमस्कूलिंग सुरू केल्यानंतर जर त्याला शाळेत जावं असं वाटलं, सो मग काय करणार. म्हणजे पाठचे रेकॉर्ड्स नाही आहेत किंवा काही. ह्याच्यात आपला RTE कामाला येतं, राईट टू एज्युकेशन, ज्याच्यामध्ये आपण कधीही मुलांना घेऊन जाऊ शकतो शाळेत. बरोबर. सो स्टेट बोर्डमध्ये थोडंसं डिफिकल्ट आहे, SSC मध्ये. ICSE नाही एक्सेप्ट करत जोपर्यंत रेकॉर्ड नाही आहे. पण IGCSE जे इंटरनॅशनल स्कूल्स आहेत, CBSE हे एक्सेप्ट करतात. आणि जरी आपल्याला SSC बोर्डला जरी जायचं असतं तरी आपल्याकडे NIOSचा पर्याय असतो की तो 2री का 4थीचं ते सर्टिफिकेट मिळवायचं आणि आपण ऍडमिशन घ्यायची. बरं. पण जसं जसं आम्ही पुढे होत गेलो, जसं करत झालो, तर मेन आहानला काय झालं की त्याला अभ्यास करण्याची जी पॅटर्न आहे, शिक्षण घेण्याची किंवा शिकण्याची जी पॅटर्न आहे, ती शाळेपेक्षा खूप डिफरंट होती. तो जे शिकत होता ते रेग्युलर शिक्षण नव्हतं की टॉपिक आला, टॉपिक वाचला, त्याच्या खालचे क्वेश्चन आन्सर सोडवले, फिल इन द ब्लँक्स सोडवले, हे असं नव्हतं. त्याच्या बाबतीत खूपसं हँड्स ऑन होतं.
आणि मग मी रिअलाइज केलं की आता जर हा 5वी-6वी नंतर जर शाळेत गेला तर त्याला ती पॅटर्न कदाचित त्याला ऍडजस्ट करायला नाही जमणार. वेअर 40-45 किंवा 70चा जो क्लास असेल त्याच्यात टीचर येणार, शिकवणार. पण हे बाकीच्यांसाठी ऑब्व्हियसली इझी होतं कारण ते लहानपणापासून त्या पॅटर्ननी शिकले, पण आहान त्या पॅटर्ननी शिकला नव्हता. सो म्हणून आम्ही हे अख्खं 10th पर्यंत कंटिन्यू केलं. क्या बात आहे. आणि 10th पर्यंत कंटिन्यू केलं आणि आता तो VJTI मध्ये खरं तर शिकतोय. मला त्याचंही कौतुक वाटतं. म्हणजे तो आज एकटा हे सगळं शिक्षण घेतोय आणि त्याला तुमचा मोठा सपोर्ट आहे. पण बऱ्याचदा असं आपण एखादं म्हणतात ना होम स्कूलिंग किंवा इतर कोणत्याही बाबतीमध्ये आपण थोडंसं एक वेगळा ट्रॅक पकडला किंवा एक वेगळा डिसिजन घेतला तर आजूबाजूची आपली लोकं जी असतात ती वेड्यात काढतात. असं तुमच्या बाबतीत झालंय का? नक्कीच अगदी. म्हणजे आपण जर त्याला एका 10च्या पट्टीवर ठेवू तर 1 पासून 10 पर्यंत आलोचना झाली आहे असं म्हणू शकतो. की जे वेल विशर्स असतात ते अगदी म्हणजे त्यांच्या मनातनं ते सांगतात हे तू काय करते, यू आर प्लेइंग विथ युअर चाइल्ड्स लाईफ, तू असं कसं करू शकते एवढं मोठं. आणि मग मला प्रत्येकाला घेऊन समजवावं लागेल जे जवळचे आहेत त्यांना की असं नाही आहे. आहेत सक्सेसफुल स्टोरीज आहेत. तुम्ही आउट ऑफ इंडिया बघाल. इंडियामध्ये पण जेव्हा मी स्टार्ट केलं होमस्कूलिंग मला वाटत होतं आणि हे मी जवळजवळ 15 वर्षापूर्वीची गोष्ट बोलते. बरोबर. तेव्हा मला असं वाटलेलं की मी पायनियर आहे की मी सुरू केलंय काहीतरी. मग रिसर्च केल्यानंतर कळलं हे फार ओल्ड पॅटर्न आहे. गावात तर लिटरली हेच करतात, होमस्कूलिंगच करतात. आणि बाहेरगावी इंडियामधली पण होमस्कूलिंग चिल्ड्रन मोठे होऊन आर्किटेक्ट, डॉक्टर्स झालेत. सो इतकं कठीण नाहीये हे मला त्यांना समजवावं लागलं. आणि टोकाची आलोचना म्हणजे अशी असायची माझ्यापर्यंत पोचायची डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली की हे स्नॉब फॅक्टर आहे, हे फक्त तिचं स्नॉब फॅक्टर आहे की तिला काहीतरी वेगळं व्हायचंय म्हणून ती आपल्या मुलाला शाळेत नाही पाठवत आहे. तर मला हे काय नवीन नाहीये. कमिंग फ्रॉम वॉट एव्हर इंडस्ट्री आपण काम करतो हे सगळं ओके होतं. पण आहानला खूप डिफिकल्ट गेलेलं. आम्ही परत काय आहे ना मधुरा, मी हे डिसिशन्स खूप विचार करून घेतले. एक म्हणजे मी करू शकीन का, कुठल्याही ट्युटर किंवा कोणावर अवलंबून न राहता मी करू शकीन का. दुसरं म्हणजे की जर मी एखाद्या स्टँड अलोन बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या विलामध्ये कुठे लांब राहत असते तर मी कदाचित हे डिसिजन नाही घेतलं असतं. मी एका फार मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहते जिकडे 500 फ्लॅट्स आहेत, खूप मुलं आहेत. सो त्याची जी सोशलायझेशन आपण जे म्हणतो ते इझी होईल की तो खालती संध्याकाळी खेळायला गेला की त्याला बरेचशी मुलं भेटतील आणि ते एक इम्पॉर्टंट भाग होता. तर त्याचं म्हणजे चांगलं आणि गुड अँड बॅड म्हटल्याप्रमाणे गुड असं होतं की ही कॅन मेक फ्रेंड्स. तो अगदी लहानांपासून मोठ्या अडल्ट्स पर्यंत तो सेम मध्ये बोलू शकतो कारण तो कधी 40च्या सेम एजच्या ग्रुपच्या मुलांमध्ये बसला नाही. त्याला सवय काय, जो माझ्याकडे चांगलं बोलेल, खेळेल, मी त्यांचा फ्रेंड बनलो. म्हणून लहानपणापासून ऑल एज ग्रुप्स. त्याची बॅड साईड अशी होती की आमच्या ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहतो सगळ्या कॉम्प्लेक्समध्ये एक ग्रुपिझम असतं की आम्ही ह्या शाळेतली मुलं आहोत, आम्ही ह्या शाळेतली. मग ते दुसऱ्यांना मग त्यावेळेस अरे तू तर होमस्कूलर आहे, तू तर शाळेतच जात नाही, देयर समथिंग रॉंग विथ यू. मग काही अरे तुझ्याकडे पैसेच नसतील म्हणून तुझे पेरेंट्स पाठवत नाही आहेत शाळेत, लाईक अशा सगळ्या गोष्टी. सो आय थिंक तरी पण म्हणजे खरं सांगायचं तर बुलिंग कुठेही कुठल्याही लेवलला शाळेतही होतं हे तरी खूपच माइल्ड आहे. सो वी गॉट ओव्हर इट. म्हणजे कितीही लोकांनी पाय खेचण्याचा किंवा मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला तरी देखील तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा असं होतं की आजूबाजूची मुलं किंवा जे लोक आहेत ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण बघत असतो की अरे वा, होम स्कूलिंगपेक्षा आपण जर आपल्या मुलाला शाळेत घातलं तर तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करू शकेल. पण बऱ्याचदा असं होतं की आपण करतोय तो निर्णय पण योग्यच असतो. असं काही जरुरी नाही की आपण प्रत्येकाच्या दुसऱ्यांच्या वागण्यानुसार वागलं पाहिजे किंवा आपण त्या गोष्टीच फॉलो केल्या पाहिजेत. करेक्ट. आणि त्याला डिवचलं तरी सुद्धा तो आज स्वतःच्या पायावर अगदी खंबीरपणे उभा आहे, ह्याचं कौतुक आहे खरं तर आहानचं. पण ह्या सगळ्याबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा होम स्कूलिंगचा तुम्ही जो हा निर्णय घेतला तेव्हा तुम्ही आहानला विचारलं होतं का की आपण असं करूयात का? नक्कीच. मग तेव्हा त्याची काय रिॲक्शन होती? त्याला शाळेत जावंसं वाटत होतं का होम स्कूलिंगच करावंसं वाटत होतं? अगदी नक्कीच. कारण हा एवढं मोठं डिसिजन, ही जर्नी जी आहे ती माझी एकटीची नाहीये. सो
आपण त्या साथीदाराला विचारलंच पाहिजे की आर यू रेडी. त्या एजमध्ये जेव्हा मी विचारलं तेव्हा त्याचं वय असं होतं की ते आपल्या पेरेंट्सला मुलं त्या वेळेला इन्फॅच्युएटेड असतात. बरं, माझी आई जर सांगते तर ते करेक्टच असणार अशा एजमध्ये. इम्प्रेशनेबल एज असतं त्यांचं. सो त्यावेळेला तो म्हणाला आय एम व्हेरी हॅपी, मी नको, मला जायचंच नाही आहे शाळेत, मी अख्खा दिवस तुझ्याबरोबर राहीन, मी तुझ्याबरोबर तुझ्या कामाच्या ठिकाणी पण येईन एवढं. पण मी माझ्या माइंडमध्ये हे पण डिसाईड केलं की 2 वर्षानंतर कदाचित जर तो बाकीच्यांना बघून म्हणेल की नाही मला जायचं आहे. आणि असं झालंय, बऱ्याचशा मुलांबरोबर झालेलं आहे. कारण आमची होमस्कूलिंगची एक कम्युनिटी आहे, सगळेच ऑलमोस्ट एकमेकांना ओळखतो. सो असं झालंय कित्येकदा की मुलं म्हणालेत की नाही आम्हाला आता हे एकटेपणा वाटतो, वी वॉन्ट टू गो बॅक. आणि ही मुलं नंतर जाऊन मेन स्ट्रीम स्कूलला जॉईन झालेली आहेत. आहानच्या बाबतीत असं नाही झालं, कारण त्यांनी मी वेळोवेळी त्याला प्रत्येक स्टेजला विचारत आले आयुष्य. मी इनफॅक्ट एव्हरी मे मध्ये ऑलमोस्ट विचारायचे, जूनला सुरू होणार आहे शाळा. सो त्यांनी मला शेवटपर्यंत सांगितलं नाही, नो स्कूल. आणि इनफॅक्ट 10th झाल्यानंतर मला म्हणाला नो कॉलेज ऑल्सो. ते थोडंसं रिस्की वाटलं, म्हटलं कॉलेज नाही असं कसं, पण विल गेट टू इट. मी सांगते तुला की 10th नंतर काय झालं. मी खरं तर ह्याच मुद्द्यावरती येणार होते. अर्थात आत्ता तो VJT यासारख्या मोठ्या संस्थेमध्ये शिकतोय, पण आत्ता जे विचार करतायत पालक 10वी नंतर किंवा नंतर 12वी नंतर आपण होम स्कूलिंग करूया, असे अनेक पालक असतील की त्यांना आता त्यांच्यातल्या मुलांमधला एक स्पार्क कळला असेल. म्हणजे एखादा छान गुण, म्हणजे कोणी खेळात असेल, कोणी ड्रामामध्ये असेल, कोणी आर्टमध्ये असेल, अनेक गोष्टी आपल्यासमोर आज एक्सपोजर आहे त्या मुलांसमोर, तर त्याचा नक्कीच फायदा त्या मुलांना होतोय. तर मग पालकांनी 10वी नंतर जर होमस्कूलिंगचा निर्णय घेतला तर योग्य आहे का? नक्कीच. होम स्कूलिंगला एक कुठलाही स्टार्ट पॉईंट नाही आहे किंवा एंड पॉईंट नाही आहे. तुम्ही अगदी 1 year बसणं, तुम्ही कॉलेज झाल्यानंतर मास्टर्सपर्यंत जरी तुम्ही म्हणालात की आता मास्टर्स मला घरी करायचं आहे, होमस्कूलिंग इज ओपन टू ॲट एनी एज टू एव्हरीबडी. इनफॅक्ट मी होमस्कूलिंग करताना मला रिअलाईज झालंय की मी अख्खं रिलर्न करायला लागले. मी वेगळी भाषा सुरू केली मला शिकायसाठी, कारण मला असं वाटलं की माझ्याकडे वेळ आहे, मला भाषा शिकू दे, मला कुठला तरी कोर्स करू दे. सो टू बी अपडेटेड हे खूप माझ्या पर्सनॅलिटीसाठी हे इतकं चांगलं झालं की आहानला शिकवताना त्याला कधीही असं वाटू नये की मी खूप पुढे निघून गेलोय आणि ही पाठीच राहिली, कारण ही 1ली, 2री, 5वी पर्यंत शिकवू शकली, पुढे काय. सो मी कायम स्वतःला अपडेटेड ठेवायचे. इनफॅक्ट आत्ताच मागच्या आठवड्यातच आमचं बोलणं झालं, त्याचे कॉलेजचे फ्रेंड्स आलेले आणि ते म्हणाले तुझी मॉम आहे ना एकदम जेनझी लिंगो बोलते. म्हटलं की मी जेनझी पहिला सर्च केला, जेनझी हे कुठल्या एजपासून कुठल्या एजपर्यंत आहे. सो त्याच्यामुळे आय फील की कुठल्याही एजला यू कॅन डू दॅट. आहानबद्दल ऑल्सो काय झालं की तो आर्चरीमध्ये खूप त्यांनी इंटरेस्ट घेतला आणि आम्हाला रिअलाईज झालं की हे होमस्कूलिंगनी त्याला इतकं आर्चरीमध्ये एक जे हेल्प केलंय. आमच्या कम्युनिटीमध्ये खूपशे स्पोर्ट्स किड्स आहेत, ड्रामा करतात, डान्स चांगला करतात, ज्यांना 8-8, 10-10 तास प्रॅक्टिस करायची असते आणि शाळेमुळे ते रिस्ट्रिक्टिव्ह होत होतं. बरोबर. सो बऱ्याचशा मुलांनी 7वी नंतर शाळा सोडली, 8वी नंतर 10वी बाहेरून दिली आहे. सो ॲट एनी एज इट्स ओपन टू एव्हरीबडी ॲट एनी एज. पण मग आहानने आता VJTI मध्ये ॲडमिशन घेतली, आता तो तिकडे शिकतोय, मग त्याला प्रॉपरली जावं लागतंय तिकडे? म्हणजे VJTI हा कधीच असा ऑप्शन आमच्यासाठी, म्हणजे मी जरा पटकन तुला त्याची बॅक स्टोरी सांगते. आपण होमस्कूलिंग जेव्हा करतो ना तेव्हा पेरेंट्स, म्हणजे होमस्कूलिंग पेरेंट्सबद्दल मी सांगते, ते असे अलर्ट असतात अख्खा वेळ की माझी मुलं काहीतरी मिस करतात आहे का, शाळेच्या मुलांना काय ॲडव्हान्टेज मिळते, ती लोक पिकनिकला जातात, मी माझ्या मुलांना घेऊन पिकनिकला जाणार, किंवा त्यांना हे मिळतंय, त्यांना ते मिळतंय. मुद्दामून हे मी जे होमस्कूलिंग करणार आहे त्याही पेरेंट्सला सांगेन की पेरेंट्सला आउट ऑफ द वे जाऊन थोडा खूप वेळ काढून फाइंड आउट केलं पाहिजे की आपल्या मुलाला ग्रुप्स कसे बनतील. सो मी त्याला रोबोटिक्सला टाकलं, मी त्याला कुठल्या तबल्याच्या क्लासला टाकलं, मी त्याला ह्याला टाकलं की तो तिथे जाऊन ग्रुप्स बनवायचा, मग तो फ्रेंड्स बनवायचा, मग त्यांना बर्थडेजला बोलव. हे सगळं जे आहे हे मुलं नाही करू शकणार, आपल्यालाच केलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आर्चरी हा एक गोष्ट होती ज्याच्यात त्यांनी स्टार्ट केलं आणि तो एवढ्या लेवल, स्टेट लेवलला तो खेळलाय. त्यांनी महाराष्ट्र रिप्रेझेंट केलंय, त्यांनी मेयर कप्स 3 years in a row जिंकलाय तो. आणि हे सगळं तो ऍक्च्युली 8-8 तास प्रॅक्टिस करू शकला कारण होमस्कूलिंग होतं. तशाच एखाद्या सायन्स फेअर कुठेतरी होतं असं मला कळलं,
तर एक VJTI मध्ये त्यावेळेला आत्ताच पण दरवर्षी सायन्स फेअर होतं आणि त्याच्यात छोटे छोटे स्टॉल्स देतात. सो मी अप्रोच केलं, मी म्हटलं आम्हाला होम स्कूलिंगसाठी एक आम्ही कम्युनिटी आहोत, तुम्ही स्टॉल द्याल का? ते म्हणाले हो ठीक आहे अवश्य, तुम्ही काहीतरी बनवून आणा आणि तुम्ही ठेवा. मग अशी 4 मुलं जी होमस्कूलर्स होती ती एकत्र झाली आणि त्यांनी जाऊन ते किट एक ब्लाइंड स्कूल होम कसं बनवू असं काहीतरी ठेवलं. सो तेव्हा जेव्हा तो एंटर झाला त्यांनी ती अख्खी वास्तू बघितली VJTIची. मला म्हणाला मम्मा मला इकडे शिकायला यायचंय. तर मी हसले, मी म्हटलं तुला माहितीये इथे आहे ना टॉप क्रीम 1% येऊ शकतात, म्हणजे 99.9 वगैरे टाईपची मुलं येऊ शकतात. नाही मला ह्याच कॉलेजला यायचंय. म्हटलं बघू. आणि दॅट वॉज वेन ही वॉज प्रॉब्ली काय 6वी-7वीत असेल, तो टेक्निकली 6वी-7वीचा एज असेल. आणि जेव्हा त्यांनी CET दिली आणि त्याच्यात त्याला 99% वरती मिळालं आणि त्याला VJTI मध्ये मिळालं, घरी बसण्याचा तर प्रश्नच नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्याला ती ऍडमिशन मिळाली. म्हणजे युनिव्हर्सला आपण काहीतरी सांगतो आणि ते युनिव्हर्स ऐकतं, तसंच आहांच्या बाबतीत झालंय असं म्हणायला हरकत नाही. आणि खूप छान म्हणजे त्याने घरी राहून इतका छान अभ्यास केला आणि आज तो चांगल्या एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये शिकत आहे. खरंच म्हणजे किती कौतुक करावं म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये. पण मग ह्या सगळ्या दरम्यान मला खूप सारे प्रश्न आहेत खरं तर. पण शिल्पा मॅम, जेव्हा आपण म्हणतो ना की परीक्षा द्यायची आहे किंवा शाळेमध्ये 1ली ते 10वीपर्यंत आपल्याला ह्या परीक्षा द्यायच्या आहेत, मग त्या दरम्यान तुम्ही एकही ट्युटर लावला नव्हता? तुम्ही स्वतः शिकवत होतात? येस. आणि त्याचबरोबर परीक्षा तो कसं द्यायचा, म्हणजे काही शाळेतनं द्यायचा बाहेरून द्यायचा? ऍक्च्युली आहांनी कधीच परीक्षा दिलीच नाही. त्यांनी फक्त 10th दिली. बरं. आणि ती पण का दिली, कारण त्यांनी 7th 8thच्या टाईमला सांगितलेलं की मी कॉलेजमध्ये शिकायला जाणार. म्हणून मग आम्ही काय केलं की बेसिकली आम्ही कसे शिकायचो की मी असं डिसाईड करायचे की हे पहिलीची पुस्तकं आहेत, सेकंड हँड आणायचो आम्ही दादरवरनं. ही झाली वाचून, हे समजलं, चल एवढं तुला पहिली एवढे स्किल झालेत. असं नाही की मे पर्यंत आलं पाहिजे, जून पर्यंत, कधी वर्षातनं कधी आलं, हे संपलेत, आता दुसरीची पुस्तकं आणू, तिसरीची पुस्तकं आणू, असं करून आम्हीच डिसाईड करायचो की आता आम्ही 5वी पर्यंत पोचलो. आणि मला त्याच्यामध्ये अजिबात रश नव्हता. बरेचसे पेरेंट्स असे पण होतात की त्यांना 12 किंवा 13 वर्षामध्ये मुलांना SSC करायचं असतं, सो ते पण होम स्कूलिंग करतात. त्याच्यात मुलं काय आहेत की वर्षाला दोन क्लासेस पटापट शिकून घेतात. आमच्या बाबतीत तसं काही नव्हतं. आम्ही होमस्कूलिंग ही जर्नी फक्त खूप अशी काम आणि काहीतरी शिक्षणाबद्दल शिकण्यासाठी घेतलेली. सो असं 5वी पर्यंत झालं. मग मी रिअलाइज केलं की ऍक्च्युली ह्याला जिओग्राफीमध्ये एवढा इंटरेस्ट नाहीये, हिस्ट्रीमध्ये एवढा इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट नाहीये पेक्षा तो समोरून बोलला की जिओग्राफी, हिस्ट्री ही गोष्ट मी गुगल करू शकतो, तर मी पाठांतर का करू? मी 1563 मध्ये काय झालंय आणि मी प्लासी वॉर आणि सगळं का करू? मी म्हटलं असं नाही, असलं पाहिजे, कळलं पाहिजे. पण बऱ्याच मुलांना हिस्ट्री आणि जिओग्राफीमध्ये इंटरेस्ट नाहीये. म्हणजे आत्ता जेन झी आत्ता आपण म्हणतोय ना, त्या मुलांना ते म्हणतात की आम्ही हिस्ट्री जाणून आत्ता काय करू, आणि ते सुद्धा बाहेरची, इंडियाच्या बाहेरची हिस्ट्री आत्ता त्यांना आहे. मग ते काय करायचं आहे आम्हाला? जर का इंडियातली असेल तर आम्ही ॲटलिस्ट थोडंसं वाचण्याचा आम्हाला इंटरेस्ट वाटेल, पण ते सुद्धा नाही आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की शाळांमध्ये अनेक असे विषय आहेत जे मुलांना उपयोगी नाही आहेत. म्हणजे मुलांना असं वाटतं की हे काय करू, आम्हाला नाही इंटरेस्ट आहे, आम्हाला काहीतरी वेगळा विषय द्या. तर हे खूप छान झालं. म्हणजे होम स्कूलिंगचा हा एक फायदा आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. आणि ऍक्च्युली मधुरा काय होतं माहितीये, ज्या वेळेला त्यांनी जिओग्राफी, हिस्ट्री जर त्यांनी मला सांगितलं असतं, मला प्रचंड जिओग्राफी आवडतं, मी बाकी सगळे विषय सोडून दिले असते, फक्त जिओग्राफी. बरोबर. पण त्यावेळेस तो म्हणाला मला हे 2 विषय आवडत नाही. मग 5वी नंतर आम्ही ते बाजूलाच केले. माझं फक्त म्हणजे मी त्याला काय सांगितलं की तुला जर पुढे मोठ्या कॉलेजमध्ये जायचंय, सायन्स, मॅथ, कम्प्युटर हे 3 खूप खूप इम्पॉर्टंट. बरोबर. आणि लँग्वेज स्किल्स आले पाहिजेत. म्हणून तुला हिंदी, मराठी, इंग्लिश हे सगळं ऑब्व्हियसली आलंच पाहिजे. त्याच्यानंतर मी त्याच्यात आर्टचे जे विषय आहेत ते घातले, क्राफ्टचे, म्हणजे आपण शेक्सपियरबद्दल शिका, हे ते सगळ्या गोष्टी, लिटरेचर सगळं शिका. आम्हाला सर्वात जास्त मदत झाली म्हणजे हँड्स ऑन एक्सपिरियन्सची. आणि आपल्याकडच्या बऱ्याचशा पेरेंट्सना हे माहिती नाहीये. ते असे वर्षातनं एकदा मे मध्ये वगैरे किंवा काही घेऊन जातात, नेहरू सायन्स सेंटर, झू, नेहरू प्लॅनेटोरियम. पण ऍक्च्युली सांगायचं म्हणजे ह्या ज्या संस्था आहेत आपल्याकडे, गॉड गिफ्ट आहे आपले. बरोबर. कारण म्हणजे आम्ही तर लिटरली वार्षिक त्यांची मेंबरशिप घेतलेली. आम्ही उठायचो आणि नेहरू सायन्स सेंटरला जायचो. ऍक्च्युली प्लॅनेट्सबद्दल हँड्स ऑन शिका, तुम्ही ऍक्च्युली शिका ग्रॅव्हिटीबद्दल. आणि इट इज सच अ वेल मेंटेन. तिकडचे स्टाफ हे ते सगळे एवढे आम्हाला सपोर्ट करायचे, त्यांना खूप आवडायचं आहान आल्यानंतर.
कारण जे हे सगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये काम करतात ते का करतात की हे नॉलेज पुढे आपल्या मुलांना जावं. पण आपल्या मुलांकडे कसं शाळेतर्फे घेऊन जातात, ते बाहेर खाऊ घालतात, थोडंसं फिरतात. सो सांगायचं काय की आपल्याला ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्समधनं एवढं शिकायला मिळतं. बरं, ऑनलाईन आमचे खान अकॅडमी टाईपचे ॲप्स होते, सगळं होतं. त्याच्यातनं आम्ही अख्खी ही जर्नी पार केली आणि त्याला जे जे काही हवंय तेच तो शिकला. एक्झामबद्दल सांगायचं तर जेव्हा तो 7th 8th मध्ये बोलला की मला कॉलेजमध्ये जायचं आहे, तेव्हा आम्ही NIOSचा पर्याय शोधला. बरं. सो दॅट इज वन क्वेश्चन. मधुरा, जेव्हा सगळे पहिला प्रश्न, पण मग एक्झामचं काय? कॉलेज हे फक्त 10th एक्झामच्या बेसिसवरतीच तुम्हाला ऍडमिशन देतं. पहिलीपासून 9वी पर्यंतच्या मार्कशीटला काही अर्थ नाही. कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन फक्त 10वी आणि 12वीच्याच मार्कशीटवरती मिळतं. सो हे 2 इम्पॉर्टंट आहेत. मग आम्ही NIOS दिली. मग NIOS दिल्यानंतर तो आता VJTIला गेलेला आहे? नाही, ऍक्च्युली NIOS ही आम्ही कॉलेजसाठी दिली, कारण आम्हाला माहिती नव्हतं की VJTI मध्ये मिळेल. पण मग आम्ही कॉलेजला गेलोच नाही. म्हणजे त्यांनी ऍडमिशन घेतली एका कॉलेजला, पण तेव्हा कोविड वगैरेचा टाइम आला, तो कॉलेजला गेलाच नाही. मग तो म्हणाला की मी एवढी 10th पर्यंत केलं तर 12वी ही मी स्वतःच देतो. मग आम्ही 12वी पण NIOS तर्फे दिली. अरे वा. सो VJTI किंवा कुठल्याही मोठ्या कॉलेजला 12वी ते लागतं आणि 12वीचं आपल्याला सर्टिफिकेट NIOS. आणि ऍक्च्युली सांगायचं म्हणजे आमच्याकडे IGCSEचा पण पर्याय होता, तोही अवेलेबल आहे. होमस्कूलर्स किंवा इंडिपेंडेंट लर्नर्स ज्यांना म्हणतो आपण, ते डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकतात, डायरेक्ट परीक्षा देऊ शकतात. अरे वा. पण IGCSEचा एक पेपर 80-80 हजाराचा असतो. बापरे. सो 5 विषय घ्यायला तुमच्याकडे 4 ते 5 लाख असले पाहिजेत. आणि त्याच्या ऑफ द साईड आहे NIOS, जे तुमच्याकडनं 800 रुपये घेतं. सो तुम्ही 4 आणि 5,000 रुपयामध्ये करू शकता. बरोबर. सो आम्ही ते केलं. आणि 12वीला जेव्हा त्यांनी रिअलाइज केलं की मला मॅथ खूप आवडतं, मला सायन्स खूप आवडतं, मग काय करणार तू नीट करणार की JEE करणार, तू मेडिकलला जाणार? नाही, मला इंजिनियर बनायचंय. सो थँकफुली त्याच्यामध्ये ती क्लॅरिटी तोपर्यंत आलेली आणि मग त्यांनी CET आणि JEEची प्रेपरेशन स्वतःच करायला स्टार्ट केली. क्या बात आहे. म्हणजे तो पूर्ण अख्खा, म्हणजे अगदी 10वी पर्यंत तर कुठलाही ट्युशन नाही आहे, घरीच तुम्ही त्याला शिकवलं आहे. त्याच्यानंतरही त्याने 12वी पर्यंतही कुठलीही ट्युशन किंवा क्लासेस न लावता आणि CET नीट वगैरे जे काही आहे ते त्याने स्वतःच दिलेत. ॲब्सोल्युटली. म्हणजे 5-5, 8-8, 10-10 लाख रुपये लोक CET आणि JEE साठी देतात. आणि आय एम टेलिंग यू मधुरा, होमस्कूलिंगचा हा एक सर्वात मोठा बेनिफिट आहे की आम्हाला रिसोर्सेस वापरायला येतात. दुसऱ्यांचे रिसोर्सेस जे ऑलरेडी तिकडे आहेत ते आम्हाला यूज करता येतात. सो एकही, म्हणजे नेमकं काय करतात? म्हणजे आम्हाला ना कुठला क्लास जॉईन करावा लागला ना काही. आम्हाला जे बाहेर रिसोर्सेस आहेत, जसं तू गुगलवर जा, तू आता तर DeepSeek आणि ChatGPT आहे, तेव्हा आमच्यासाठी फक्त गुगल होतं. तर बाबा JEE प्रेपरेशनसाठी काय मटेरियल आहे, काय पास पेपर्स आहेत, कसा अभ्यास करावा, ते अख्खं सगळं आपल्याकडे येतं. डाउनलोडेबल PDFs असतात, मोठमोठ्या लोकांचे बुक्स असतात जे आपल्याला डाउनलोड करता येतात. सो हे खूप ॲडव्हान्टेजेस आहे, कारण आम्हाला कळलं शिकायचं कसं, रिसोर्सेस कसे यूज करायचे. आणि जर म्हणजे असं नाही, आय एम नॉट टेकिंग एनिथिंग अवे फ्रॉम क्लासेस, ज्यांना ते जमचं. मी म्हटलं ना की जसं शिकायच्या पॅटर्नवरती अवलंबून असतं. सो क्लासमध्येही गेल्यानंतर ते काय करतात, ते अख्खं मटेरियल तुमच्यासाठी रेडी करतात आणि ते तुम्हाला देतात, जे इझी असतं आणि तुम्ही ते मटेरियल मधनं शिकता आणि तुम्हाला ट्रेनिंग मिळतं. तर आमच्या बाबतीत ते मटेरियलची गरज आम्हाला नव्हती, म्हणून आम्ही क्लासला नाही गेलो. अरे वा. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये होमस्कूलिंगमध्ये हा एक मोठा प्रवास होता, त्याच्याबरोबर तुम्ही होतातच त्याच्यासोबत, पण त्याने देखील खूप मोठा सपोर्ट तुम्हाला केला आणि आज एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये तो आज शिकतोय आणि इंजिनिअरिंग करायचं हे त्याने अगदी निश्चय केला होता, त्याप्रमाणे तो इंजिनिअरिंगमध्ये आहे. हे सगळं झालं, पण जेव्हा होमस्कूलिंगचे फायदे नेमके काय आहेत हे तुम्ही मगासपासून सांगताय, मात्र त्याचे तोटेही असतीलच ना? आता असतील हे नक्की, पण आम्हाला नाही जाणवले. सो म्हणजे मी त्या सिच्युएशनमध्येच नाही आहे. खरं सांगायचं की मी सांगेन की हे रॉंग आहे. पण हा एक गोष्ट आम्हाला जे फेस करावी लागली जेव्हा आम्ही स्टार्ट केलं, की लोकांना होमस्कूलिंग हे काही माहिती नव्हतं, म्हणून आम्हाला ऍक्सेस इझी नव्हता. जसे आता खूपसे फेमस एक्झाम्स असतात, प्रावीण्य, प्रभुत्व, 5वीत देतात, 7वीत देतात, मग होमी बाबा एक्झाम. सो आम्हाला त्याच्यामध्ये एंट्री मिळायची नाही, म्हणजे आम्हाला पेक्षा आमच्या कम्युनिटीला नाही मिळायची. सो तो एक तोटा असायचा की अरे, आणि बऱ्याचशा लोकांना
फॉर्ममध्ये होमस्कूलिंग लिहिलं की त्यांना वाटायचं की हा मुलगा काही क्रिपल्ड आहे का, हा जाऊ शकत नाहीये का, काहीतरी डिसेबल्ड आहे का. सो एक्सप्लेन करावं लागलं की नाही, परफेक्टली फाईन आहे, ही चॉईस आहे. आणि मग जो मी आता तोटा म्हटला त्याच्यावरतीही आम्ही ओव्हरकम केलं. आम्ही काय केलं की आम्ही बिटवीन द टू ऑफ अस आम्ही एक शाळा काढली ज्याचं नाव आम्ही ठेवलं जीवन शिक्षा ऋषिकुल, JSR. आणि ती कुठेही रेजिस्टर्ड वगैरे नाहीये, ती काय अशी शाळा अशी नाहीये. पण त्या फॉर्मवरती होमस्कूलिंगच्या ऐवजी आम्ही जीवन शिक्षा ऋषिकुल लिहायला स्टार्ट केलं. आणि म्हणून आहान प्रभुत्वाला बसला, प्रावीण्याला बसला, होमी बाबाला बसला, त्याच्या सेकंड लेवल पर्यंत गेला. सो एनी टाइम यू आर फेस्ड काहीच ॲडव्हर्सिटी की त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा हे आम्ही शिकत गेलो. पण त्यासाठी तुम्हाला खूप चॅलेंजेस आले असतील ना? हां, नक्कीच नक्कीच. चॅलेंजेस हेच की आपण फक्त स्वतःला डाऊट करतो, हे सर्वात मोठं चॅलेंज होतं. की अरे म्हणजे असं कुठेतरी मी काहीतरी चुकीचं नको करू दे की करते, ज्याच्यामुळे त्याचं उद्या काही नुकसान होईल. बिकॉज प्रत्येक आईवडिलांना असंच होतं ना. आणि म्हणूनच मुलं शाळेत जातात, कारण आईवडिलांना असं वाटतं की आपल्याकडनं चूक नको. हे सगळे शिकलेले ट्रेंड टीचर्स आहेत जे त्याला शिकवणार, विच इज अ करेक्ट थिंग, असं नाही म्हणत आहे मी. माझ्या बाबतीत मी स्वतःला खूप डाऊट करायचे, पण माझ्याकडे खूप सपोर्टिव्ह नवरा आहे खरंच, ज्यांनी मला प्रत्येक वेळेस सांगितलं की नाही नाही, यू आर डुईंग अ व्हेरी गुड जॉब, तू करत राहा, मी आहे इथे. सो तोटे फक्त हेच म्हणायला पाहिजे की सेल्फ डाऊट प्रत्येक वेळेस. आणि होमस्कूलिंग मी त्यांना कधीच रेकमेंड करणार नाही ज्या पेरेंट्समध्ये वेळ किंवा कॉन्फिडन्स नाही आहे. असं ॲट अ विम तुम्ही होमस्कूलिंग सुरू नाही करू शकत की हां मी करीन, बघू काय ते. नाही, थोडंसं रिसर्च करा, थोडंसं. आणि जर एक लॉंग टर्म प्रोसेस आहे तो, तुमचं मन उठलं त्याच्यावरनं म्हणून तुम्ही आता असं म्हणू शकता की नाही नाही मला आता नाही करायचं आहे, दॅट इज नॉट गोइंग टू हॅपन. पण मग म्हणजे ठीक आहे, 1ली ते 10वी जरी शाळेत आपण पाठवलं तर 10वी नंतर आपण होमस्कूलिंगसारखा पर्याय आपण निवडू शकतो, कारण की तोपर्यंत ती मॅच्युरिटी त्या मुलांमध्ये आलेली असते आणि ते स्वतःचा सेल्फ स्टडी करायला देखील तयार असतात. पण ह्यासाठी तितकी बुद्धिमत्ता ही महत्त्वाची. म्हणजे स्कॉलर, आपल्याकडे एक वर्ड आहे स्कॉलर, म्हणजे स्कॉलर असायला पाहिजे, तर तू कुठेही जाऊ शकतोस, म्हणजे तू अगदी आकाश पाताळ एक करू शकतो असं बोललं जातं. म्हणजे खरंच गरज आहे का? म्हणजे त्या मुलामध्ये ती गोष्ट असली पाहिजे का? तो स्कॉलरच असला पाहिजे का? प्रचंड बुद्धिमान असला पाहिजे का? पण आता जो तू हा प्रश्न विचारला त्याच्यासाठी मी कसं उत्तर देऊ, कारण जेव्हा मी आहानला होमस्कूलिंग सुरू केलं तेव्हा ABCD कसं लिहायचं ते मी शिकवलं. त्यामुळे हा स्कॉलर आहे की नाही हेही मला कसं, म्हणजे माझ्याकडे काही पॅरामीटर्सच नाहीये. तो जसा जसा शिकत गेला 5वी पर्यंतही मला आयडिया नव्हती. जेव्हा तो बाहेरचे एक्झाम्स द्यायला लागला, त्याच्यात तो एवढं छान करायला लागला, तेव्हा कुठे जाऊन आम्ही दोघांनी डिसाईड केलं की यु नो की आपण अबव ॲव्हरेज आहोत. आमच्या जर्नीमध्ये एक गोष्ट ही आहे की आम्ही सगळ्या गोष्टी आपण बोलतो, अरे आपल्याला चांगले मार्क मिळाले, अरे आपल्याला चांगले मार्क नाही मिळाले किंवा काही. सो जेव्हा तो बाहेरच्या विश्वामध्ये येऊन हे एक्झाम्स द्यायला लागला तेव्हा आम्हाला पॅरामीटर्स कळले. बरोबर. पण जे तू बोलते ह्याच्याबरोबर मी कम्प्लिटली ही डिसअग्री करते की स्कॉलर हे अजिबात असावं लागत नाही. आणि स्कॉलर म्हणजे काय, म्हणजे तुम्ही उद्या माकडाला सांगणार तू जाऊन पो, किंवा तू एखाद्या फिशला सांगणार की तू झाड चढ. सो असं नाहीये, प्रत्येकाचं डोमेन आहे. माकडाला जे येतं ते ह्याला नाही येणार, फिशला जे येतं ते त्याला नाही येणार. सो तो डोमेन ओळखणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणी कोणाशी कम्पेअर करू नये, अजिबात करू नये. तुम्ही ट्राय करा की तुमच्या मुलाची स्पेशलायझेशन काय आहे आणि लहानपणापासूनच त्याला बढावा द्या. बरोबर. मी त्याला खेळामध्ये इंटरेस्ट होता, तसं तुम्ही त्याला पुढे नेलं. आता त्याला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याला इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेऊन दिली. तुम्ही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी स्वतः आधी शिकलात आणि नंतर त्याला शिकवत गेलात. पण बऱ्याचदा असं होतं की आता होम स्कूलिंगला घालायचं आहे पॅरेंट्सना, पण त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे की अरे आपण वेळ देऊ शकणार का, कारण आपण नोकरी करतोय. आता तुम्ही पण जॉब करत होतात तेव्हा, मग तरीसुद्धा तुम्ही आज आहानला व्यवस्थित शिकवलं आणि अर्थातच घरातनं सपोर्ट असणं महत्त्वाचंच आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना अनेकदा असं बोललं जातं अरे शाळेची फी वाचते, चला होम स्कूलिंगला घाला. मग खरंच असं होतं का? नाही, शाळेची फी वाचवणं हे सेकंडरी आहे, कारण तुम्ही जो खर्च नंतर करणार आहात ड्युरिंग द जर्नी, म्हणजे आय थिंक ते कम्पेअर करताच येत नाही. कामाबद्दल असं आहे की माझ्या कामाचं जे स्वरूप होतं ते असं बाउंड नव्हतं, 9 ते 6चा जॉब नव्हता. सो जे पेरेंट्स 9 ते 6चा जॉब करतात तर ते मी त्यांना म्हणजे
दे विल हॅव टू थिंक की हे एक्झॅक्टली कसं करावं. बरेचसे होमस्कूलर्स आहेत ज्यांचे पेरेंट्स फुल टाइम जॉब करतात, 9 ते 6 त्यांचा बिझनेस आहे, त्यांनी ट्युटर्स लावलेत. सो त्यांनी स्पेसिफिक, सो जसं आता तू म्हटलंस की फीज वाचते, पण फीज ट्युटर्समध्ये जातेच आहे. सो हे सगळा खूप विचार करावा लागणार पेरेंट्सना बिफोर दे जम्प इन टू दिस. पण माझं तर खरंच असं मत, आणि कोविडमध्ये हे एवढं ओपन झालं. कोविडमध्ये सगळ्यांनी, जे मी तुला म्हटलं ना 1 to 10च्या स्केलवरले सगळे एका स्केलवरती येऊन मला विचारते कसं केलं सांग, आता आम्हाला करायचंय, कारण सगळी मुलं घरी असायची. सो टेक्निकली कोविडच्या टाइममध्ये सगळ्यांनी होमस्कूलिंगच केलं. नाही बरोबर आहे. तेव्हा तर एक वेगळा ती फेजच वेगळी होती असं म्हणायला हरकत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की या होमस्कूलिंगमुळे कुठेतरी त्याचं सोशल नेटवर्क जे म्हणतो आपले मित्रमैत्रिणी किंवा काय, ह्याच्यातनं त्याला कुठेतरी असं वाटलं का की आई माझी कोणी मैत्रिणी नाही आहेत गं, सगळे शाळेत जातात, सगळे कॉलेजला जातात, असं तो म्हणायचा का कधी? नाही, कधीच नाही. जसं मी म्हटलं की आम्ही एक फार मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये राहतो, त्याकडे भरपूर फ्रेंड्स होते. त्याचे बेस्ट फ्रेंड्स पण होते. त्याचा एक बेस्ट फ्रेंड आहे जो आत्तापर्यंत लहानापण म्हणजे आत्तापर्यंत तोच बेस्ट फ्रेंड आहे गेल्या 12-15 वर्षापासून. सो तसं त्याला कधी वाटलं नाही. पण ही अगेन पेरेंट्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. मी खूप कॉन्शियसली त्याच्यासाठी ग्रुप्स शोधायचे. मी एन्श्योर करायचे की अरे तुझा वाढदिवस आहे किंवा हॅलोईन आहे किंवा क्रिसमस आहे, दिवाळी आहे, तू बोलावून घे, असं करून. सो ते जे त्याची नाती आहेत ती बिल्ड करायला लावली. आणि हे मला वाटतं सगळ्या पेरेंट्सची अशी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जरी शाळेत जात असेल तरी आपल्याला खूप असं लक्ष ठेवावं लागतं. बरोबर, संगत लागू नये. एक्झॅक्टली, खरं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. म्हणजे पर्यायाने एक होमस्कूलिंग उत्तम पर्याय आहे असं म्हणायला हरकत नाही. पण त्यासाठी पॅरेंट्सची म्हणजे पालकांची सुद्धा शैक्षणिक पातळी तितकी असायला हवी का? नक्कीच. म्हणजे हे मी अगदी वी विल बी किडिंग आवरसेल्व्हज असं आपण म्हणू की मी असं सांगेन कुणी सुरू करा, दॅट वुड बी रॉंग. ते अनफेअर असेल त्या मुलावर. तुम्ही असं नाही की तुम्ही फार मोठे मास्टर्स PhD असले पाहिजे. तुमचं बेसिक शिक्षण जर झालं असेल, ग्रॅज्युएशन, तर तुम्ही ॲटलिस्ट 10th पर्यंत अगदी आरामात शिकवू शकाल, हे मला गॅरंटी आहे. आणि थोडंसं असं म्हणजे चुळबुळ असली पाहिजे आपल्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची आणि मग शिकवण्याची असं. पण अगदीच जर तुम्हीच कसे बसे तरी 10वी पर्यंत पोचला असाल फॉर व्हॉट एव्हर रिझन, सो अशी उडी नाही घ्यावी. मग अगदी ह्या सगळ्या प्रवासात म्हणजे आहान झाल्यापासून ते आत्तापर्यंतच्या प्रवासात आहानसाठी बेस्ट फ्रेंड आई आणि बाबाच. नक्कीच, त्याबद्दल मला विचारायचं आहे. दॅट इज सो स्वीट. कारण आम्ही आजच सकाळी बोलत होतो आणि मला म्हणाला मी कितीही झालं तरी यू आर माय बेस्ट फ्रेंड. आणि तो म्हणजे तो असं म्हणाला की कसं असतं ना बाबा की जेव्हा आपण एखाद्या माणसावरती खूप असं आपल्याला आवडतो की आपल्याला खूप वेळ त्याच्यावर स्पेंड करायला आवडतो, पण नंतर स्पेस लागते. तो माझं तसंच होतं. मी 10-12 तास माझ्या मित्रांबरोबर फिरीन, नंतर स्पेस पाहिजे. आय वॉन्ट टू कम बॅक टू माय बेस्ट फ्रेंड ॲट होम असं. सो मी तर एवढं सांगेन की माझ्यासाठी एक ब्लेस्ड जर्नी होती. मी होमस्कूलिंग सिलेक्ट केलं आणि ते केलं ह्याच्याबद्दल आम्ही खूप प्राऊड आहोत. मी, आहान, माझा नवरा. आणि हे पुन्हा रिपीट होणार नाही माझ्या आयुष्यात. म्हणजे मी अशा पेरेंट्सना पण खूप वर्षापूर्वी मी ऐकलेलं होतं, 2 महिने सुट्टी आहे, मुलं घरी असणार, काय करावं त्यांचं. आणि मी हे इमॅजिन नाही करू शकत काय करावं. स्पेंड टाइम. किती तुम्ही लकी आहात, कारण हे एज परत आपण म्हणतो ना हे वय परत नाही येणार. बरोबर, तसंच आहे. ही इज गोइंग टू बी 5, 6, 7 ओनली वन्स. सो माझ्यासाठी हे मेमरीज खूपच इम्पॉर्टंट आहेत. आणि ह्या सगळ्या प्रवासादरम्यान तुम्ही खूप ठिकाणी फिरलात, आउट ऑफ इंडिया गेलात. मला त्याबद्दलही विचारायचं आहे. अगदी कसा होता हा सगळा प्रवास? मग आमचं एका साईडला असंच नेहमी आम्ही मस्करीत म्हणायचो की होमस्कूलिंग करतोय कारण ट्रॅव्हल करायला मिळतं. कारण जेव्हा May-June मध्ये सगळे ट्रॅव्हल करतात तेव्हा खूप महाग असतं, गर्दी असते. बरोबर. आम्ही टुगेदर 36 कंट्रीज फिरलोय. क्या बात आहे. आणि इंडियामध्येही खूपशे स्टेट्स फिरलोय. कारण आम्ही उठायचो आणि स्वस्त तिकीट मिळाली का निघून जायचो. खूप फिरलोय आम्ही. आणि हे सगळं फक्त होमस्कूलिंगमुळे झालं की एवढं ट्रॅव्हल करू शकलो. आणि एक म्हणजे मेन मी हे तर नेहमीच सांगते,
ट्रॅव्हल केल्याने माणूस हुशार होतो. अगदी मी हाच पॉईंटवर येणार होते. कारण म्हणजे बाहेर तुम्ही जेवढं फिराल ना तेवढं तुम्ही जग बघाल, तेवढं तुम्हाला माहिती मिळेल, बऱ्याच गोष्टी कळतील. त्या देशातली म्हणजे खाण्यापिण्याच्या गोष्टी असतील, कसे राहतात, त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण जग फिरल्यावरच मिळते. आणि मला वाटतं की आहांसाठी हे खूप मोठं एक्सपोजर होतं. नक्कीच. मी होमस्कूलिंग जेव्हा स्टार्ट केलं ना, माझा एक असा मॉटो होता जो मी आहानला सांगितला की आहान, आपण होमस्कूलिंग ह्याच्यासाठी करतोय की माझी अशी इच्छा आहे, तू माझा एकुलता एक मुलगा आहे, माझी अशी इच्छा आहे की जेव्हा तू कुठल्याही ग्रुपमध्ये उभा राहशील, त्या ग्रुपमध्ये जो विषय चाललाय त्याच्याबद्दल तू तुझ्या साईडनी 2 शब्द बोलू शकशील. वेदर इट कॅन बी आर्ट, ते सायन्स, काही असू दे, तू एवढा वेल राऊंडेड तरी असला पाहिजे की यू कॅन गिव्ह युअर 2 बिट्स. सो आय थिंक की तेवढा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आलाय. किती मस्त, म्हणजे तुम्ही किती छान त्याच्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. आणि एक म्हणजे म्हणतात ना, एक फोकस्ड आहे तो की आता मला हे करायचं तर मी हे करणार आहे, हे मी फिरलोय. किती छान आहे. मीन्स किती गोष्टी त्याला ह्या सगळ्या प्रवासादरम्यान कळल्यात आणि खूप मस्त आहे. आणि आई वडिलांचं काय म्हणतात ना, एक प्रेम आहेच, पण त्या व्यतिरिक्त त्यांचा सहवास लाभणं. आपण बऱ्याचदा असं होतं की 8-8, 9-9 तास आपलं मूल बाहेरच असतं, आपणही बाहेर असतो आणि आपण फक्त 2 तास पण भेटत नाही त्या मुलाला आणि मग आपल्याला नंतर खूप अपराधी वाटतं. त्यापेक्षा हे किती छान आहे. पण ह्या होम स्कूलिंगचं भवितव्य नेमकं काय आहे असं तुम्हाला वाटतं? 15 years ago जेव्हा हे सुरू झालेलं ना, तेव्हा हे असं लॉस्ट केस साईड सारखं वाटत होतं की ह्याला आता काय माहिती नाही, आपण आपलं काय ते करू आणि पुढे जाऊ, कारण कम्युनिटी पण छोटी होती. बरोबर. कोविड नंतर मी म्हणते की दिस इज द फ्युचर. म्हणजे आता एवढे मोठमोठे इन्फ्लुएन्सर्स जे माहिती आहेत, ऍक्टर्स आहेत, जे ते सगळे आपल्या मुलांना होमस्कूलिंग करतात आहे. बॉलिवूड स्टार्स आपल्या मुलांना होमस्कूलिंग करतात आहे, पॉलिटिशियन्स आपल्या मुलांना होमस्कूलिंग करतात आहे. सो आता हे खूपच म्हणजे कॉमन झालं आणि मला असं वाटतं की दिस इज द वे टू गो. जसं आता 70चा क्लास होता तो 40वर आलाय, तर आता इंटरनॅशनल स्कूल्समध्ये 14वर आलाय, तसा वाय नॉट 1-to-1 असं होणार आहे. खूप छान. खरं तर हा सगळा प्रवास तुम्ही सांगितलात. आहांचं खरंच कौतुक वाटतं आणि आहांसाठी तुम्ही एवढा वेळ दिला, त्याचा एवढा सहवास लाभला आणि त्याचे बेस्ट फ्रेंड झालात, हे फार महत्त्वाचं आहे. खूप म्हणजे एक वेगळं खरं तर पर्याय निवडला, पण त्या पर्यायाचा आज तुम्हाला चांगला फायदा झालेला मी बघते. आणि मला वाटतं की खरं तर पालकांना बघितलं ना तुम्ही, कारण काय होतं बऱ्याचदा असं होतं की मुलांना आहे ना कुठेही ते कसंही शिकू शकतात. आपल्यालाच चिंता असते की ते कसं शिकणार, त्याला चांगलं शिक्षण कसं मिळणार, त्याला कोणत्या शाळेत घालायचा, हा प्रश्न अगदी त्यांच्या बालवयापासून आपल्या डोक्यात घोंगावू लागतो. पण असं काही नाही आहे. ज्या मुलाला शिकायचे, ज्याला शिक्षणाचा ध्यास आहे, ज्याला आवड आहे, ओढ आहे, तो कसाही शिकतो. आत्ताच आपण आहांचं हे उदाहरण बघितलं आणि मला वाटतं की आहांसारखे असे असंख्य मुलं मुली असतील की जे आज होमस्कूलिंग करून आज वेगळ्या पातळीवरती पोचले असतील, एक वेगळं नॉलेज त्यांना मिळालं असेल. म्हणजेच होमस्कूलिंग हा पर्याय एक उत्तम पर्याय आहे, पण तो कोणी निवडावा, कसा निवडावा, ह्यासाठी आत्ता शिल्पा मॅम यांनी खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. पण मधुराष्ट्राच्या या पॉडकास्टमध्ये शिल्पा मॅम तुम्ही आलात आणि खूप छान आणि मोलाचं मार्गदर्शन ह्या सगळ्या निमित्त केलं, त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू मधुरा, एनी टाईम. मधुराष्ट्राच्या या पॉडकास्टमध्ये आज आपण होमस्कूलिंग हा विषय घेतला होता. तुम्हाला हा विषय कसा वाटला त्यावर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणते विषय माझ्यासोबत ऐकायला आवडतील त्याबद्दलही तुम्ही लिहायला विसरू नका. आणि सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नाहीतर कळणार कसं पुढच्या भागात नवीन गेस्ट कोण आहेत आणि नवीन विषय कोणता आहे ते. चला तर मग मस्त रहा, मस्त एन्जॉय करा. बाय बाय.